चला सामना चालू करा, वेळ दौडू नका प्लीज. आयोजक तुम्हाला विनंती करत आहेत, जरा सामना लवकर लवकर चालू करा. जास्त टाइमपास करू नका, सामना त्वरित चालू करा, कारण आणखी एक सामना खेळवायचा आहे. जर वेळ झाला तर मात्र आयोजन कमिटी निर्णय घेईल, तो तुम्हाला मान्य करावा लागेल. लवकर लवकर सामना चालू करा, कारण सामने भरपूर खेळवायचे आहेत अजून. आयोजक तुम्हाला जीव तोडून सांगतात, त्यामुळे आयोजकांच्या विनंतीला मान द्या. सर्व क्रिकेट रसिकांना सुवर्ण संधी आहे. येणाऱ्या 12 जुलै रोजी पाटणोली मैदानावर क्रिकेटचा भव्य दिव्य मोहन पाटील यांच्या नेतृत्वाने आयोजन होणार आहे 40+ मास्टर. तर त्या स्पर्धेमध्ये जर कोणाला सहभाग नोंदवायचा असेल तर आपण संपर्क करू शकता. धन्यवाद. काय टाइमपास चालू आहे, कशामुळे खेळ थांबलाय? सामना चालू करा प्लीज, विनंती करतोय. आकाश टकले, आल्यावर घ्या तुम्ही, पण सामना चालू करा, कारण तो उशीर नको. चला सामना चालू करा, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि वेळेला महत्व द्या. टाइम इज मनी. वेळ कोणासाठी थांबत नाही, वेळेला महत्व द्या. अमित नाईक, वैयक्तिक पहिले संगीत परिषदक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय अमित नाईक. आणि सलामीचे फलंदाज प्रफुल्ल पाटील आणि विशाल भोईर. 3 षटकांची लढत, 3 षटकांचा सामना, 18 चेंडूंचा खेळ. गेम इज ऑन. पंचांचं ग्रीन सिग्नल. सामन्याला होतोय सुरुवात. चला द्वारकानाथ सुरगे सर, सामना चालू करा लवकर लवकर.
खेळ थोडा थांबलाय आणि चला चालू करा प्लीज. बघा एका खेळाडूवर किती संघ निर्भर आहे. तर बोलूया पुन्हा एकदा केतन मात्रेचं आगमन झालं त्याच्यासाठी खेळ थांबला होता. पुन्हा एकदा सामन्याला होतो सुरुवात. आणि गोलंदाजीची धुरा सांभाळतोय वाकलन संघाचा उत्कृष्ट खेळाडू बॅकमॅन केतन म्हात्रे. समोर फलंदाज प्रफुल्ल पाटील आणि विशाल भोईर अशी सलामीची जोडी 3 षटकांची लढत आहे. लक्ष केंद्रित करा. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू सुरक्षित पडलाय. 18 चेंडूचा खेळ आणि इथे मात्र पहिला चेंडू पडलाय तो मात्र डॉट. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पंच वळलेत. अवंताच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या खातं खोललं जाते. अवंताच्या स्वरूपामध्ये धावफलकावर धाव लागला त्या मात्र एक पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव टाकू नका. ऑफिशियल पंच आहेत. पंच जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने क्रॉस केला. एक धाव बोलून पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. दुसरीसाठी प्रयत्न चालू आहे. तिथे गोलंदाज पण धावतोय. कव्हरिंगला कोण नाही आणि त्याचा मात्र फायदा. तिसरीसाठी पळाले होते धावले होते परंतु नकार आणि संघाची धावसंख्या धपकायला लागतो ती मात्र टोटल स्कोर गार्डवर 3 धावा. 3 षटकांचा सामना आहे. 18 चेंडूंचा सामना आहे. 18 चेंडूंची लढत आहे. पुन्हा एकदा इथे मात्र शर्थीचे प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. बघा संघाची धावसंख्या धपकायला लागतो ती मात्र 6 धावा धावफलकावर. गोलंदाजीची धुरा सांभाळतो तो मात्र केतन म्हात्रे. सलामीला फलंदाज आले ते मात्र नितीन इंग्लंड कोणी संघाकडनं विशाल भोईर आणि प्रफुल्ल पाटील. पुढचा चेंडू पॉइंट शेताकडे भिरकावून दिला. इथे मात्र चेंडू गाठतोय सिमरशा वेद आला ह्या दमदार चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावर लागतो ती मात्र 10 धावा धावफलकावर. 2 चेंडू शेष असतील या पहिल्या षटकातील. सौर प्रेक्षक मायबापांचं 24 लाईव्हच्या माध्यमातून जे सामन्याचं कव्हरेज आनंद घेतात त्यांचं करतोय स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. केतनच्या षटकातील पुढचा चेंडू. अप्रतिम चेंडू. दर्जेदार यष्टिरक्षण. दर्जेदार खेळपट्टी. संघाची धावसंख्या 10. षटकातील मात्र शेवटचा चेंडू. आतापर्यंत टायमिंग बघितलं आपण तर 5:52 झालीत. एक धाव तर पूर्ण झाली. दुसरीसाठी प्रयत्न चालू आहेत आणि दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज होतोय विशाल भोईर. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. नवीन फलंदाज अक्षय पवार मैदानामध्ये. 1 षटकात समाप्तीनंतर काय आकाश टकले यांचा उत्कृष्ट असा थ्रो. संघाची धावसंख्या 1:11. आता मात्र 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूचा खेळ बाकी असेल उर्वरित. तर गोलंदाजीसाठी येतोय नवीन गोलंदाज. कोण येतो बघूया.
फलंदाज अक्षय पवार आलेत कोहली संघाकडनं, तर गावठाण संघाकडनं गोलंदाज कोण येते बघूया. आकाश टकले आलेत गोलंदाज उंबरठ्यावर. व्यक्तिक पहिलं आणि सांगित दुसरं षटक. 3 षटकांचा सामना आहे, 3 षटकांची लढत आहे. 18 चेंडूचा खेळ. किती धावा होणार, किती धावांचं टार्गेट देणार ती मात्र गावठाण संघासमोर नितीन 11 कोहली संघ आहे. मिडल ऑर्डरचा फलंदाज अक्षय पवार नाश्त्या गेंडला. आकाश टकले याच्या षटकातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. ऑफस्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच दरकानाजी चोरगे सर वाईट चेंडू दर्शवतात आणि त्या वाईटच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 1-13. 13 धावा धावफलकावर लागल्यात. आकाशचा पुढचा चेंडू अक्षयसाठी परतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 1-14 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी असेल. अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्पा. समोरचा फलंदाज अतिशय स्ट्रॉंग झोन मध्ये आहे पण त्याला बीट करण्यामध्ये यशस्वी होतो तो मात्र गोलंदाज आकाश टकले मॅन फ्रॉम गावठाण. हेलिकॉप्टर लुक आणि इथे मात्र चेंडू सरळ सीमारेषे बाहेर दन 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 करत 7 धावेसाठी षटकार. प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 1-20. 20 धावा धावफलकावर. चेंडू टाकून झालेत ते मात्र 3. अजूनपर्यंत 3 चेंडू शेष. आणि इथे मात्र धाव घेण्याच्या महामध्ये अवंत चेंडू होता आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. गडी बाद क्रमांक 2. धावफलकावर धाव लागला त्या मात्र धावसंख्या 2-21. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोहली संघाकडनं मुकेश नाईक. ज्यानं खेळपट्टीची रचना सकाळी केली, पूर्ण डेकोरेट केली, तर मात्र सचिन पाटेकर यांचं आगमन त्यांचं करूया सहर्ष स्वागत. वलूया पुन्हा एकदा मैदानाकडे. दमदार सुरुवात. 2-21 धावा धावफलकावर. आणि हा चेंडू जसा पडला तसा मात्र अक्षय पवारच्या बॅटमधून वेगवान दमदार षटकार 7 धावांसाठी. संघाची धावसंख्या 2 गडाच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावर. आयकॉन खेळाडू म्हणून या मैदानावर आल्यानंतर आयकॉनची भूमिका काय असते ते मात्र तुम्हाला या मैदानामध्ये उतरल्यावर समजतं. परंतु आकाश टकले सुरेख अशी गोलंदाजी करतोय आणि अक्षय पवार आपली हुकूमत या मैदानावर दाखवतोय. तर आकाश टकले याचा पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील अक्षय पवार साठी परतो आहे. पुन्हा एकदा चेंडू बघूया. ओ गुड कॅच. यष्टीरक्षक कोण आहे नाव सांगा. करण. जबरदस्त यष्टीरक्षण. आणि अक्षय पवारची केली संपुष्टात. कोहली संघ नितीन 11 कोहली संघ 3 गडी बाद धावफलका धाव लागला त्या मात्र 27. न्यू बॅट्समन
युवराज पाटील आलेत. धावसंख्या फार कमी आहे, कारण तर 3 षटकांचा सामना आहे. मुकेश नाईक 27 धावा 3 गडी बाद. दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू असेल आकाश टकले याचा आणि खेळून काढेल युवराज पाटील. जरा धावत या भाऊ. सन्मान्य आदरणीय श्री कोहली गावचे उद्योगपती नशीब शेठ भैर यांच्याकडनं कोहली संघाला शुभेच्छा आल्यात. धावसंख्या 27 3 गडी बाद. सत्तावीस धावा धावफलकावर लागलेले आहेत. आता मात्र 3 षटकांची लढत आणि शेवटचे षटक घेऊन येतोय गोलंदाज करण मडवी. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील कोहली संघाच्या वाट्याला पाहायला मिळेल. बघूया. पंचवल्लेत स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 3 बाद 28 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त क्लिक केलाय आणि इथे मात्र चेंडू सीमारेषे पार आला. हा षटकार धावफलका धावा लागला त्या मात्र 3 बाद 34. अप्रतिम इथे मात्र सुरेख कामगिरी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 3 बाद 36. शेवटचं षटक चालू आहे या इनिंग मधलं, पहिल्या सत्रामधलं. इथे मात्र एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु काय होईल बघूया. आणि इथे मात्र नकार दिलाय. संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावर. तीन चेंडू शेष असतील या षटकातील, शेवटच्या षटकातील. पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू येतोय. दन करत हा आलाय षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. 43 धावा धावफलकावर 3 गडी बाद. शेवटच्या षटकातील अंतिम निर्णायक 2 चेंडू. चेंडू द्यायचा आहे. तीन बाद 43. चला आपण खेळ चालू करा लवकर लवकर. मुकेश भाई जरा सहकार्य करा प्लीज. सर्व चेंडू सारखेच आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वेळ दौडू नका. बॅट मध्ये आला की डायरेक्ट सीमारेषा गाठतोय. एवढं जबरदस्त चेंडू बनवून घेतलेत खास सिक्सर कंपनीचे.
जबरदस्त क्षेत्ररक्षण आपलातून एफर्ट मात्र अप्रो 100% एफर्ट दिला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की चेंडू सीमापार येणार पण तो लाजवाब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक कोण पुन्हा एकदा चेंडू आला हा चौका. संघाची धावसंख्या 48. 48 धावा धावफलकावर लागल्यात आणि 49 धावांचं टार्गेट. 18 चेंडू 49 धावा. या धावा कशा प्रकारे पूर्ण होतील तर पाहूया, ऐकूया महेंद्र पाटील यांचा आवाज. तर एक सूचना करतोय की क्षेत्ररक्षण लवकर लवकर सजवायचं आहे आणि सलामीचे फलंदाज लवकर लवकर पाठवा, कारण सामना आणखीन एक बॅलन्स आहे, त्यामुळे जरा सहकार्य करा. समालोचक मात्र चेंज झालेत, पण स्कोरर मात्र फक्त भोजन करण्यासाठी गेले होते. त्याच्यानंतर सकाळपासनं अचूक माहिती, अचूक गुणलेखन राजेश लावडे पापा, वय वर्ष 50 अबोव, पण स्कोरिंग मात्र जबरदस्त. तर पाटणोली मान्सून ब्लास्ट मध्ये स्पर्धेचे नियम आहेत. स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये 8 40+ संघ खेळतील. त्याच्यानंतर हे सामने 4 ओव्हरचे असतील, याची नोंद घ्या. आणि प्रथम पारितोषिक असेल 25,000, द्वितीय पारितोषिक असेल 12,500 आणि तृतीय पारितोषिक असेल 6,500 आणि स्पर्धेची प्रवेश फी असेल हॅलो, चला सामने सुरू करायचे आहेत. तीन षटकांचा सामना आपण पाहतोय. 8वा चेंडू आणि 49 धावांचा पल्ला गाठलाय.
8वा चेंडू आणि तब्बल 49 धावांचा पाठलाग करत असताना पहिलाच चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. अमित याच्या बॅटमधून अमित नाईक आणि कवन मडवी अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं शतक आयकॉन प्लेअर घेऊन आलाय कोहली संघाकडून अक्षय पवार. पुढील चेंडू अमित यासाठी बिग अपील केले जातोय. पंचांकडून कोणत्याही प्रकारची दाद नाहीये. लाईन आणि लेन दोन्ही ओळखले. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर सर्व यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. पुढील चेंडू बाउन्स करण्याचा प्रयत्न मात्र तेवढंच चांगलं फलंदाजी. चेंडू आउट ऑफ द पार्क. या पहिल्या इनिंगमधून पहिल्या बॅटिंगमधून अमित याच्या बॅटमधून आलाय दुसरा षटकार. 3 चेंडू 12 धावांचं योगदान आणि 49चा टार्गेट 8 चेंडूंमध्ये पार करत असताना अशा प्रकारची फलंदाजी अतिशय दर्जेदार उत्तम सुरुवात म्हणावी लागेल. येणारे 15 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. येणारी 15 चेंडू 37 धावांची आवश्यकता. गेम ऑन आपण पाहतोय. 3 चेंडू 12 धावांचं वैयक्तिक योगदान आणि सांघिक धावा देखील 12 धावफलकावर लागलेत. सतीश स्मृती गावदेवी गावठाण आपण पाहतोय फलंदाजी करत असताना आयकॉन प्लेअर. विपक्ष नितीन स्मृती कोहली आणि खराब चेंडू अवांतर धावसंख्येत 1 वाढ 13 धावा धावफलकावर आतापर्यंत लागल्या गेल्या आहेत. अतिशय चांगली सुरुवात आपल्या संघासाठी गावदेवी गावठाण संघासाठी आयकॉन प्लेअर आपण पाहतोय अमित नाईक याच्या वतीनं पाहायला मिळाली आहे. एक चेंडू आणि चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय आणि बघा अमित पाणी घेऊन जायचं आहे सागर. ओके थँक्यू. संपूर्ण दिवस एस के पटेल सर गेला. हा पहिलाच आजच्या दिवसातील ब्लाइंड स्ट्रोक म्हणावा लागेल आणि थोडा शरीराचा वेध घेतला चेंडूने. पण प्लेयर सुखरूप आहे कारण नारळ फोडला कोणी होता माहिती आहे ना तुम्हाला. उद्घाटन चांगलं झालं होतं त्यामुळं दिवस देखील चांगला जाणार. स्पर्धेचे आपण पाहतो आयोजनाच्या भूमिकेत बॉस असतील प्रकाशजी पाटील नाना असतील यांच्या माध्यमातून श्रीफल देवाला अर्पण करून आजचे दिवसातील सर्व सामने निर्विघ्नपणे पार पडू दे अशी गणवायला विनंती केली होती. आणि अमित हा सुखरूप आहे. 4 चेंडू 12 धावांचं योगदान. आणखीन एक बिग स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मात्र झेल घेता आली नाही आहे. स्वतः अक्षय पवार यांनी प्रयत्न चांगले केले होते मात्र पल्ला खूप लांबचा होता. कमीत कमी 20-25 पावलांचा पल्ला त्याला पार करायचा होता. आणि पहिल्या शतकामध्ये आतापर्यंत 14 धावा आल्या आहेत. अजूनही या शतकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय अतिशय चांगले गुणलेखक आम्हाला लाभलेत. प्रेमाने पापा बोलत आहेत त्यांना. आणि नक्कीच मुख्य पंचांच्या भूमिकेत द्वारकाधीश सर चोरगे आणि आमचे जीवनजी गावण ज्यांना बघून आम्ही क्रिकेट पाहिलं. सुरेश सारखे मोठमोठे फलंदाज ज्यांच्या माध्यमातून घडले ते जीवनजी गावण लालचंदजी गावण असतील ते मुख्य प्रामुख्याने नावं घेतो. एक चेंडू पण पंचांनी दिशा पाहिली आहे खराब. अवांतर धावसंख्येत 1 वाढ 16 धावा धावफलकावर. क्रिकेट आहे ना वाढत चाललाय. जवळजवळ या सामन्याला 1 तास होईल आता एवढा विलंब या सामन्यामध्ये लागलाय. विकेट करण्याचा प्रयत्न मोठा अपील मात्र पंचांनी अपील खारिज केलाय. चेंडू आणि चेंडू फलीचा कोणताही संपर्क आला नाही आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावर जी सरासरी राखायची होती ती राखली गेली आहे. आणि येणारे 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता. 16.50च्या सरासरीने इथे मात्र धावा काढाव्या लागतील. तर कशा प्रकारे रोखतील पाहूया. नितीन स्मृती कोहली संघ
आपण पाहतोय सेमीफायनलचा हा सामना आणि फायनलसाठी वेट करतायत नेहा एंटरप्राइजेस. वरचे संघ सुपर 2 मध्ये कोणता संघ पोहोचेल, फायनलसाठी कोणता संघ जाईल आपण पाहणार आहोत. कोणता संघ इथून सुपर 2 ची लढत लढेल थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 33 धावा, नवीन गोलंदाज आर्यन भोईर. 12 चेंडू 33 धावा वाचवायचे आहेत, तर 12 चेंडू 33 धावा बनवायचे. सलामीची जोडी अमित नाईक, करण मडवी. एक मोठं नाव क्रिकेटमधील करण आणि अमित. कमी वयामध्ये खूप मोठं नाव, आणि ते का आहे ते इथून सिद्ध केलंय. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चेंडू स्ट्रेट हिट केलाय, आउट ऑफ द पार्क, षटकार, आणि धावा लागतात. धावफलक तब्बल 22. समीकरण कमी करण्याचा प्रयत्न इथून केला जातोय अमित नाईक आणि करण मडवी याच्या बॅटमधून. खराब चेंडू, सोने पे सुहागा. 1+1, 2 धावा मिळतील. 22+2, 24 धावा धावफलकावर. 24 धावा धावफलकावर. अजूनही एक मॅच बाकी आहे. चला अक्षय, स्पीडअप करा. नक्कीच इथे पाहणी केली जाते. जो संघ खूप वेळ दवडतो त्या संघाला परत एंट्री या मैदानावर मिळत नाही. यासाठी एवढे चांगली संधी सोडू नका मित्रांनो. संधीचं सोनं करा, गुणवत्ता सिद्ध करा. एक सिंगल आली आहे. दुसरं शतक प्रगतीपथावर. आतापर्यंत 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 25 धावा धावफलकावर लागले गेलेत. येणारे 10 चेंडू 25 धावा. धावकऱ्याचा फलंदाज करण याने अतिशय चांगला स्ट्रोक लगावलाय, मात्र तिथे कॅच जज करता आली नाही क्षेत्ररक्षकाला. जवळजवळ हातामध्येच चेंडू विसवेल की काय असं वाटलं होतं, मात्र शेवटच्या क्षणाला तो चेंडू हातातून निसटला आणि इथं जीवनदान मिळालंय. 2 धावा देखील मिळाल्या आहेत आणि 2 धावांनी पुढे सरसावतोय गावदेवी गावठाण संघ. सतीश स्मृती गावदेवी गावठाण संधीचं सोनं नक्कीच करेल. आणखीन एक खराब चेंडू, लाईन आणि लेन पाहिली, दिशा भरकटलाय गोलंदाज. या आधीच्या चेंडूवर 1+1 मिळाली होती. त्यानंतर परत एक व्हाईट चेंडू. आर्यन भोईर बिग हिट. का माझं नाव कमी वयात मोठं आहे, इट्स बिग हिट. षटकार. आपण भारतीय संघामध्ये पाहतो जयस्वाल आहे, शरीरयष्टी एकदम बारीक, मात्र खेळायला लागला की सगळ्यांचं मन खुश करतो. जसा डावकुरा आताचा फलंदाज असतो तसा हा करण मडवी. येणारे 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 15 धावा. जयस्वालचं नाव मी घेतोय. त्या प्रकारची शरीरयष्टी, त्या प्रकारचा डावकुऱ्या हाताचा फलंदाज करण मडवी इथून मात्र आपल्या आणि आपल्या संघाचं टार्गेट सेट करतोय. आणखीन एक चांगला फटका झेल होईल का, नाही. एक धावेला दुसरीचा प्रयत्न, पण जो उठलतो फेकतो तोपर्यंत 2 धावा सरळ पुन्हा फेकी खराब, आणि आणखीन एक धाव. 3 धावा मिळत आहेत संघाला आणि पुढील वाटचाल देखील मिळते. ती संघ आपण पाहतोय सतीश स्मृती गावदेवी गावठाण. ही एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल मुकेश. जर संघ विजयी करायचा असेल, एक धाव वाचवावी लागेल. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते. 7 चेंडू 12 धावा. हा चेंडू येतोय, पंच आमच्याकडे ओलतील, येतोय निर्धाव. 12 धावा ठेवायचे आहेत, करायचे आहेत. 6 चेंडू 12 धावा वाचवायचे आहेत आणि अमित आणि करण मडवी यांना 6 चेंडूंमध्ये 12 धावा बनवायचे आहेत. कोण जिंकणार, नितीन स्मृती कोहली की सतीश स्मृती गावदेवी गावठाण? येणारे 6 चेंडूंमध्ये या दोन्ही संघाचं भवितव्य पाहायला मिळेल. 6 चेंडू 12 धावा. हॅलो, कोणता संघ पुढील सामन्यामध्ये प्रवेश निश्चित करेल, तो कोणता संघ घरच्या रस्त्याने परत जाईल, कोणत्या संघाला मिळतील शुभेच्छा आणि कोणता संघ होईल पराभूत.
येणारे 6 चेंडू विजयासाठी 12 धावा. क्रिकेटच्या परिभाषेत म्हटलं तर करण आणि अमितच्या फक्त 2 फटक्यांचं काम, पण हा जो गोलंदाज आहे युवराज पाटील याला वाचवायचे आहेत, ते 2 फटके मारण्यापासून रोखायचं आहे. 6 चेंडू 12. नवीन गोलंदाज युवराज पाटील वाचवेल का? पहिला चेंडू, दिशा पाहावी लागेल. पंच आमच्याकडे ओळतील. पंचांचा निर्णय अंतिम. 1 धाव आणखीन एक वाढली आहे. सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघासाठी प्लस होती आहे आणि मायनसमध्ये घेऊन जाते आहे ती नितीन स्मृती कोहली संघाला. पुढील चेंडू 5 चेंडू 6 चेंडू 11 धावा. आउट. येस, मोठ्या मासा गलाला कमबॅक केलाय गोलंदाज युवराज यानं आणि सलामीची जोडी फोडली आहे आणि नवीन फलंदाजाला आमंत्रित केलं आहे. केतन म्हात्रे, महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा बायकरमॅन केतन म्हात्रे, ज्याच्या नावावर पहिल्या सामन्यामध्ये नॉट आउट 75 धावा आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. केतन म्हात्रे पहिल्या सामन्यामध्ये 75, त्याच्या 75च्या जोरावर उपांत्य फेरीतून त्यांना बाय मिळाली आणि इथून मात्र सुपर 2च्या प्रवासामध्ये जात असताना आपली वाटचाल सुलभ आणि सहज करण्यासाठी येतोय येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. चला स्पीडअप करा. लाईट गेली तर सामना आहे. हॅलो, तीन चेंडू 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 9 धावा कशा प्रकारे बनवतील? केतन म्हात्रे यांनी अमित नायक याला थांबवलंय. मी ते करून दाखवेल हा विश्वास त्यांनी स्वतःवर दाखवलाय. सिंगल धाव काढता आली असती मात्र इथं पूर्णपणे थांबवलं गेलंय. येणारे 3 चेंडू 9 धावा. चला स्पीडअप करा प्लीज, स्पीडअप करा प्लीज. दोन्ही मॅचेस संपल्या असता एवढा वेळ हा एका मॅचने घेतलाय. दोन्ही संघ वेळ गवडतोय. वा, स्वतःवर विश्वास का आहे हे महाराष्ट्राच्या बायकरमॅननी दाखवलंय. या चेंडूवर आलाय उत्तुंग असा षटकार. या षटकाराने धावा लागल्या. धावफलक 46 आणि येणारे 2 चेंडू विजयासाठी धावांची आवश्यकता. थँक्यू सो मच लाईव्ह टीम. सेलची उपलब्धता करून दिली आपण. थँक्यू सो मच. 24 लाईव्ह इव्हेंट. 2 चेंडू 3 धावा आणि आलाय बिग हिट. केतनच्या बॅटमधून आलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि मुकेश आपण आपला कर्णधार लगेच पाठवा. सॉरी गावठाण आकाश आणि संगम या आपण. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिला चांबो, मात्र यावेळी थोडस पराभव पत्करावा लागला. चला या दोन्ही संगम घरात आणि नक्कीच नितीन स्मृती कोहली संघाचं देखील आभार व्यक्त करतो. आपण आलात आणि या सामन्यांमध्ये आपली उपस्थिती दाखवली. हार जीत होत असते. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर मॅचेस. आणि तुमचं देखील अभिनंदन आणि आभार.
आणि संगम आलेला आहे. टॉस का बॉस कोण होणार आणि मॅन ऑफ द मॅच ही मॅच झाल्यानंतर आपण देणार. या मॅचचा हिरो करण मडवी याला मॅच संपल्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब आम्ही देणार. लाईट